नमस्कार. मी राधिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सांगा बरं, शेवटचं कधी शांत झोप लागली होती? डोक्यात उद्याच्या मीटिंगची, करिअरची, नात्यांची किंवा भविष्यात काय होईल याची भीती नसताना तुम्ही कधी निवांत बसला होतात का? आज आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घर करून बसलाय. उद्याचं काय? याच कायच्या चक्रात आपण आजचा आनंद गमावून बसलो आहोत. आपण याला अँक्झायटी म्हणतो, आपण याला ओव्हर थिंकिंग म्हणतो. पण आपल्याला माहीत आहे का, यावरचं सर्वात मोठं औषध काय आहे? ते औषध म्हणजे राधेचा दृष्टिकोन. विचार करा, वृंदावनात असताना राधेला हे ठाऊक होतं की कृष्ण कायमचा तिथे राहणार नाही. तिला माहीत होतं की एक दिवस कृष्णाला मथुरेला जायचंच आहे आणि कृष्ण तिला सोडून जाणार आहे. कल्पनेतही सहन न होणारी ती गोष्ट राधेला माहिती होती. पण त्या जाण्याच्या भीतीने राधेने कृष्णासोबतचे ते सुंदर क्षण जगणं सोडून दिलं का? तिने भविष्यातल्या त्या दुःखाच्या विचाराने वर्तमानातील प्रेमाची गोडी कमी होऊ दिली का? नाही. राधेने प्रत्येक क्षण असा जगला जणू काही तोच तिचं पूर्ण आयुष्य आहे. तिचं प्रेम भविष्याच्या बंधनात नव्हतं, ते वर्तमानाच्या उत्सवात होतं. हेच तर माइंडफुलनेस आहे. कृष्ण सोबत आहे, हा आज आहे, आणि हा आज तिला पूर्णत्वाने जगायचा होता. तिने कृष्णाला धरून ठेवलं नाही, पण कृष्णासोबतचा प्रत्येक क्षण साठवून ठेवला. आपल्या आयुष्यात सुद्धा समोरची व्यक्ती असो किंवा एखादी आनंदाची वेळ, ती टिकणार नाही हे माहीत असूनही ती वेळ आनंदाने जगणं म्हणजेच राधेचा भाव. मित्रांनो, भीती भविष्याची असते, दुःख भूतकाळाचं असतं, पण आनंद फक्त वर्तमानात असतो. उद्या काय होईल याची चिंता करून आपण आजच्या आनंदाचा बळी देतोय. हे थांबवा. राधेसारखं जगायला शिका. जो क्षण हातात आहे तो पूर्णपणे जगा, कारण शेवटी आपल्या हातात फक्त आजच आहे. तर आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आहे जो तुम्ही पूर्णपणे राधेच्या भावनेने जगला होतात? किंवा अँक्झायटीवर मात करण्यासाठी तुम्ही काय करता? खाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुमचे कमेंट्स अजून मलाही बरं वाटतं आणि इतरांनाही प्रेरणा मिळते. ऐकत रहा. मी राधिका. आनंदी रहा आणि आजमध्ये जगा. भेटूया पुढच्या भागात. राधे राधे.